धुळे शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर अण्णा खरात यांनी सलग 3 विशेष कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं। पारंपरिक संस्कृतीची जोपासना आणि तरुणांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणाऱ्या या विशेष उपक्रमाचा घेतलेला हा संपूर्ण आढावा। या सोहळ्याची सुरुवात झाली 11 एप्रिल रोजी एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने। शंकर अण्णा खरात यांनी यावेळी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत ढोल ताशांच्या गजरात नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या संस्कृतीचा वारसा नव्या पिढीसमोर यावा या मागचा हा मुख्य उद्देश होता। 14 एप्रिल रोजी जयंतीच्या रात्री जेव्हा संपूर्ण धुळे शहर भीममय झाले होते, तेव्हा मिरवणुकीत सहभागी अनुयायांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर अण्णा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पावडा आणि पाण्याच्या बाटल्याचं वाटप करण्यात आलं। जनसेवेचा हा उपक्रम रात्रीच्या उत्साहात सर्वांसाठी आधार ठरला। या उपक्रमाचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग येत्या 18 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे। धुळ्यातील तरुण मंडळांनी अत्यंत कल्पकतेने हे रथ साकारले होते। त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला आहे। या तरुणांच्या मेहनतीला योग्य दाद मिळवण्यास भविष्यात ते अधिक जोमाने आणि शिस्तीने आपली कला सादर करतील असा विश्वास खरात यांनी यावेळी व्यक्त केला। एकूणच केवळ उत्सव न साजरा करता त्यातून समाजसेवा आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम या उपक्रमातून होताना दिसून येते। यामुळे धुळे शहरात या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट पूजा चित्तेसह वसंत ऋतू न्यूज धुळे।